ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत आमदार खाडे यांची कृष्णा नदी घाट परिसर पाहणी। शासन आणि प्रशासन संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज। खाडे सततच्या पावसामुळे आणि कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळे मिरज शहरातील कृष्णा घाट परिसर तसेच नदीकाठची शेती आणि काही घरांमध्ये पाणी शिरले। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी शुक्रवारी कृष्णा घाट परिसराची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली। यावेळी त्यांनी नागरिकांना धीर देत सांगितलं की संपूर्ण परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घबराट करू नये। संभाव्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन व प्रशासन सज्ज आहे। शासन आणि स्थानिक प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती उपाययोजना केली असून धोकादायक भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। पाणी पातळी वाढल्याने काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे, तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। आमदार खाडे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या। पाहणी दौऱ्यात तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, उपायुक्त स्मृती पाटील, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी तसेच स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हानही आमदार डॉक्टर खाडे यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। ही भीतीच असते की पाऊस आला की नदीला पूर येईल, त्यामुळं काही सांगलीतली काही गावं असतील आणि कोयनेपर्यंतची काही गावं असतील किंवा आमच्या मिरज तालुक्यातली काही 4-5 गावं असतील ही पाण्याखाली जातात। ही भीती प्रत्येक गोष्ट असते, पण ही भीती गृहीत धरून प्रशासन, शासन आणि सगळे लोकप्रतिनिधी अगोदरच कामाला जोडलेली व्यवस्था सगळ्या केलेली आहे, त्यामुळे चिंता नाही। आज पाण्याची पातळी 42पर्यंत गेलेली अशी दिसते, पण असं जर उघड झालं तर निश्चितच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सगळ्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज वाटतो। त्यामुळं सातारला आणि आलमट निर्णयासाठी आमचं कॉम्बिनेशन चालू आहे, किती पाणी सोडायला पाहिजे, काय करायला पाहिजे। पण वारणा आणि कोयना हे पाण्याने भरल्यामुळं त्याचं ड्रेन करणं पाणी हे जरुरीच पडतं, त्यामुळे हे पाणी येतं आहे। तरी पण जे पाणी येईल त्याची व्यवस्था लावणं आणि तिथल्या जवळच्या खेड्या भागातल्या लोकांच्या सगळ्यांचं, शहरातल्या लोकांच्या सगळ्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं आमचं काम आहे आणि ती व्यवस्था आता सगळी व्यवस्थित झालेली आहे। आज इथं थोडीशी तक्रार होती, चाऱ्याचा प्रश्न होता, पण चारा पण आता यायला लागला आहे। बोकडी चारा आम्ही आणायला लागलो आहे आणि जनावरांना चाऱ्याची व्यवस्था इथं आम्ही करतोय की जनावर आता गावातून, शेतातून जनावर आपण गावात आणलेले आहे। गावातल्या जनावरांना चारा देणं जरुरीच आहे, त्या पद्धतीनं चारा हे ताबडतोब उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केलेली आहे। आणि काय अडचणी असतील तर ताबडतोब संपर्क फोन दिलेले आहेत आपल्याला, त्या फोनमध्ये किंवा माझा फोन असेल किंवा आमचा सर्वांची फोन असेल त्यावर आपण संपर्क साधा, ताबडतोब तातडीची कारवाई तिथं केली जाईल। पुढे मी आपल्याला सांगतो, पूर अजून बघण्यासारखा आहे, धोकादायक वाटत नाही, बघण्यासारखं दिसतं। त्यामुळं आम्ही सगळेजण प्रतिनिधी, बापू असतील, आम्ही असो, आपले खरासाहेब आहेत, बाकी सगळे आम्ही इथले नेतेसाहेब, आपले आमदार आले, पी आले, सरपंच आले आणि बाकी इथले लोक सगळे, तहसीलदार मॅडम आले आहेत, आयुक्त मॅडम आले आहेत, महिला कार्यकर्ता, लाडक्या बहिणी इथं सगळ्या गावातल्या जमलेले आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणी का असते